नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोमाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाच्या माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला डिमांड आणि रिस्पेक्टचं कार्ड आलेलं आहे। असं दाखवते की आपला डिमांड रिस्पेक्ट वाढणार होता, वाढवलेला होता। अचानकच पैशाच्यामुळे किंवा एखादा काम न झाल्यामुळे कमीपणा दाखवत आहे। एखादी डील कॅन्सल होणे, एखादा कामामध्ये प्लॅन केलेलं पैसे येणार होते, पैशाचा टोकन मनी येणार होतं, कॅन्सल झालेलं आहे। ह्या आठवड्यामध्ये धगधग, नैराश्य आणि थोडीशी मनाची चिडचिड होणार आहे। शांत राहा, कॉम्प्रोमाइज करा आणि विषय संपवायची तयारी करा, कारण जिथं यश नाही तिथं आता डोकं खपवायचं नाही। कारण पॅरलल नाही एखादी शोधून घेतली तर पोट भरण्यासाठी काही ना काही सोय नक्की मिळेल। वृषभ राशी। वृषभ राशीला ट्रॅव्हल कार्ड प्लस स्ट्रेंथ कार्ड आहे। हे स्ट्रेंथ कार्ड आणि हे लव कार्ड हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा 7-8 नंबरची एनर्जी शनीची एनर्जी आहे। म्हणजे गुरुचं कार्ड, शनीचं कार्ड एकत्र येणं ज्ञानामध्ये भर पाडणारं कार्ड आहे। तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल अशा काही घटना घडेल। एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही देणार असाल तर तिथं तुम्हाला मोठं यश मिळेल। आणि ज्यांना गुरुची शोध आहे की आम्हाला एखाद्या कामासाठी, ट्युशनसाठी, मुलामुलींच्या अभ्यासासाठी जर गुरुची शोध आहे तर या आठवड्यात संपणार आहे। तुम्ही फास्ट सर्चिंगमध्ये जावा, नक्की मिळेल। दुसरी गोष्ट, हेल्पिंग पीपल तुमच्या आयुष्यामध्ये अवतीभोवती या आठवड्यात दिसणार आहे। हरवलेले मित्र, हरवलेली वस्तू, हरवलेलं धन किंवा एखादं नातं या आठवड्यात परत जुळेल। म्हणजे तुमचं काही लोकांबरोबर वादविवाद असेल, अबोला असेल तर ते परत मैत्रीमध्ये, मिठासमध्ये चालू होताना दिसत आहे। मिथुन राशी। मिथुन राशीला स्वतःच्या कामाचं टेन्शन आलेलं आहे। असं वाटते की एक तर काम होत नाही आहे, मदत मिळत नाही आहे आणि दुसरी गोष्ट लवर्स कार्ड असंच म्हणते की जे फ्रेंड आहे ते नाटक करत आहे। हे तर सत्य आहे, कट्टू सत्य। कारण आत्ता असंच दाखवते कुणाला वेळ नाही आहे, त्यांची पण मजबुरी आहे, तुमची पण मजबुरी आहे। आपणच आपल्यामध्ये सक्षमता वाढवायची गरज आहे। कुणावरती जास्त डिपेंड राहायला चालणार नाही। कुणाला तुम्ही सगळं स्वतःचं सांगितलं ते लोक तुम्हाला मूर्खात काढणार। त्यामुळे या आठवड्यामध्ये स्वतःचा वैयक्तिक गोष्टी सेपरेटली लवबद्दल, पत्नीबद्दल, पतीबद्दल किंवा घरातल्या काही गोष्टी शेअर करू नका, हे सूचना आहे। कंपल्सरी पाळा, नाहीतर हेवी लोड कार्ड असंच म्हणते की एका गोष्टीला मिर्च मसाला लावून मार्केटमध्ये कुठेही पोचू शकते। कर्क राशी। कर्क राशीला फ्रस्ट्रेशन ब्रेक करण्याची वेळ आली आहे। म्हणजे असं दाखवते की तुम्ही तुमच्या विचाराला थारा द्या। नॉन स्टॉप निगेटिव्ह थिंकिंग, नॉन स्टॉप नाचा पाडा आणि नॉन स्टॉप मनीचं रिस्ट्रिक्शन। इथं मनी रिस्ट्रिक्शन कार्ड आहे, हे आर्ग्युमेंटचं कार्ड आहे आणि हे म्हणते की मनी रिलेटेड। म्हणजे कार्डची स्टोरी अशीच आहे, या आठवड्यामध्ये मनी रिलेटेड घरामध्ये वादविवाद होऊ शकतो। ज्याला करायचं आहे ते करणारच आहे, समोर उत्तर द्यायचं नाही। परिस्थिती आहे, आलेली आहे, आठवडा आहे, निघून जाणार। यंग मुला-मुलीचेच वाद पैशासाठी घरामध्ये दिसत आहे, ते पण क्लिअर आहे। कोण करणार हे पण सांगते।
यंग मुला मुली त्यांचा काही शॉकसाठी, पार्टीसाठी किंवा लोकांना दाखवायसाठी एखाद्या मोबाईल गॅजेटसाठी होणार आहे. पेशन्स ठेवा, हे आठवडा आहे, निघून जाणार, ते पण शांत, तुम्ही पण शांत. सिंह राशी. सिंह राशीला क्वीन ऑफ वॉन्ड, किंग ऑफ वॉन्ड, राजा राणीची जोडी आलेली आहे. हे कोर्ट कार्ड आहे. खूप पॉझिटिव्ह कार्ड असतात. एखादं महत्त्वाचं काम तटलं असेल, ते राजकीय असेल, आर्थिक असेल, सत्ताबद्दल असेल किंवा सन्मानाबद्दल असेल, त्याच्यातनं यश तुम्हाला मिळताना दिसत आहे आणि फार पॉझिटिव्ह होणार आहे. क्वीन ऑफ वॉन्ड असंच म्हणते, लेडीजचा सहभाग या आठवड्यामध्ये जास्त उत्सुकतेनं होणार आहे आणि काही मोठी महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर पडणार आहे. सक्षम दोन्हीच आहे. या आठवड्यामध्ये लेडीजला थोडंसं भर जास्त आहे आणि ती जबाबदारी पडली तर तुम्हाला यश मिळताना दिसत आहे. मुलांकडे दुर्लक्ष करू नका बास. कन्या राशी. कन्या राशीला कप्स कार्ड आहे आणि इमोशन अप अँड डाऊन कार्ड आहे. म्हणजे तुमच्या घरामध्ये काही अशा परिस्थितीमध्ये निर्णय घेताना इमोशन अप अँड डाऊन होणार आहे. एखादं स्थळ आवडलंय, नाही आवडलंय, एखादी व्यक्ती आवडली आहे, नाही आवडली आहे, एखादी वस्तुस्थितीकडे तुम्हाला जायचं आहे, नाही जायचं आहे, काही लोकांची मत हो आहे, काही लोकांची नाही, त्याच्यामध्ये तुमचा इमोशन अप अँड डाऊन होणार आहे. मग घरची व्यक्ती आहे, समजून घ्या, मधला रस्ता काढा, तडजोड करा. दुसरी गोष्ट, लग्नासाठी या आठवड्यामध्ये जर एखादा रिश्ता आला, चौकशी केली नाही तर नुकसान फिक्स आहे. हे नंतरचं इमोशन आहे की अप अँड डाऊन परत होणार. म्हणजे बिन चौकशी कुठलाही रिश्ता या आठवड्यामध्ये फिक्स करायचा नाही. वेळ घ्या, चौकशी करा, त्याच्यानंतर पुढे जावा. तुला राशी. तुला राशीला घरामध्ये हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम असणाऱ्या व्यक्तींना दवाखाना, सर्जरी, ऑपरेशन दाखवत आहे. सगळं चांगलं येणार आहे त्यातला भाग नसतं. कधी काही या घटना प्रकर्षानं जाणवतात. दुसरं, मनी इन्व्हेस्टमेंट आहे ती चांगली होणार आहे. काही मित्रमंडळी पैसे मागायला येतील, मला मदत कर, मी एक आठवड्यानं देणार. तुमची ऐपत असेल, रिलेशन चांगलं असेल, द्यायची तयारी असेल मानसिक तर द्या. परंतु कितीही जवळचा मित्र असेल किंवा सक्का भाऊ असेल, पैशाची लिखापढी केल्याशिवाय देऊ नका. प्रूफ ठेवा तर तुम्हाला नुकसान होणार नाही. कारण इथं असं दाखवते, पैसे मागताना किंवा परत घेताना नाकी नऊ येणार. म्हणजे विचार करून पैशाचं देवाणघेवाण करा. ज्यांची हेल्थ खराब आहे त्यांना वाटते की आम्हाला जर त्रास जाणवतो, त्वरित दवाखाना गाठा, अन्यथा एखादा व्हायरल इन्फेक्शन जोरात होऊ शकतं. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला ट्रॅव्हलवरती ट्रॅव्हल, इथून ट्रॅव्हल ते डायरेक्ट फॉरेन कार्ड आहे. मग काही अपॉर्च्युनिटी आल्या असेल, फिरायला जायचा प्लॅन असेल, बिझनेस मीटिंग असेल, ट्रॅव्हल नक्की होणार आहे. पॉझिटिव्ह ट्रॅव्हल आहे. दुसरी गोष्ट, वास्तूमध्ये जे काय प्रश्न तुमचे अडकलेले आहे, सुटत नाही आहे, कर्ज भागत नाही आहे किंवा तुमच्या वास्तूमध्ये दोष जाणवत आहे, प्रत्येकाला पूर्ण 100% वास्तू मिळत नाही, तर तुम्हाला थोडा दोष जाणवत असेल, काही रेमेडीज करणं गरजेचं राहील. कारण इथं पैसा फसताना दिसत आहे. बरकत आपण जे म्हणतो ते या घरामध्ये होत नाही आहे असं जर जाणवत असेल, पर्सनल एक कॉल करून रेमेडी विचारून घ्या. धनुराशी.
धनु राशीला प्रेम प्रकरणामध्ये यश आलेलं आहे. वर्ल्ड कार्ड आहे, लग्नाची तयारी दाखवत आहे. म्हणजे काही जोडप्यांना खूप चांगले दिवस येणार आहे. त्यांची मन इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्या लोकांना असं वाटते की आपण आता कंप्लीट होणार आहे. लग्न हे कंप्लीट नाही आहे, त्याच्यानंतर आणि कंप्लीशन करायसाठी मुलं बाळ असतात, जबाबदारी असते फिनिश होण्यासाठी. तरी पण सुरुवात आहे. दुसरी गोष्ट, विदेशी व्यापार, विदेशी इन्कम किंवा घरी बसून विदेशी काम मिळण्याची पूर्ण तयारी आहे. जे लोक सोशल मीडियामध्ये ॲक्टिव्ह आहे त्या लोकांना जास्त चान्सेस आहे काही ना काही पैसे कमवण्याची मोठी संधी मिळत आहे. मग ते सर्च करा, गरज आहे तेवढं तुम्हाला मिळूनच जाईल. मकर राशी, मकर राशीला कामामधनं रिलीफ मिळताना दिसत आहे. अडकलेल्या कामाचे पैसे हाती पडतील. मेन तर गरज पैशाचीच आहे. पैसे जर हाती पडले तर नुकसान कुठंही होत नाही. मेंटली आपण फ्री राहतो की हां माझ्याजवळ पैसे आहे. दुसरी गोष्ट, काही लोकांच्या घरामध्ये तंतोतंत अशा वस्तू घडणार आहे जे त्यांना पूर्वाभास झालेला आहे. काही मुलींचा साखरपुडा तुटण्यासारखी घटना, काही इन्व्हेस्टमेंटमध्ये लॉस येण्यासारखी घटना किंवा काही लोकांच्या बरोबर वादविवाद वाढण्याची घटना. आणि हे जेंट्स किंवा लेडीज, मुलं मुली कुणालाही थोडी इंट्युशन येत असते की असं काही घटना घडणार आहे. जर असं काही कुणाला जाणवत असेल तर प्रखरपणे काळजी घेणं गरजेचं राहील. अवतीभोवती सगळेच गोड बोलतात, धोका देणार नाही ह्याच्यातला भाग नाही. प्रत्येक व्यक्तीला थोडा स्वार्थ असल्याशिवाय तो गोड बोलत नाही. हे रूढीचुस्त नियम आहे. कुंभ राशी, कुंभ राशीला आपल्या घराचा वास्तूमध्ये काही बदल करायचे आहे. बरोबर पाण्याच्या जागेला काही मोठा दोष तयार झाला आहे. चुकीच्या ठिकाणी बोरिंग मारलं आहे का, चुकीच्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे का, अग्नीच्या वरती पाणी आहे का, किंवा पाण्याच्या जागेवरती पृथ्वी तत्व आहे का. थोडंसं घरामध्ये निर्धनताचं कार्ड आहे. असं वाटते की श्वास गुदमरायला लागलेला आहे. प्रत्येकाच्या घरात नसेल तरी पण काही लोकांना हे प्रकर्षानं जाणवणार आहे. रेंटचं घर असेल, बदली शक्य असेल बदलून टाका. कारण इथं असं दाखवते वास्तू दोषमुळे तुम्हाला तुमच्या मेंटल आणि फिजिकल लेवलला त्रास होत आहे आणि हे सत्य आहे. आपण पण खंडरमध्ये राहायला गेलो तर आपल्याला किती दिवस आवडेल आणि महलमध्ये राहायला गेलो तर किती दिवस आवडेल, हेच वास्तू आहे. कारण एनर्जी वर्क्स. डर्टी एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये हा फरक असतो की ती तुम्हाला फील होते आणि त्याच्यानंतर तुमची मानसिक स्थिती त्याच एनर्जी बरोबर मॅच होते. डर्टी टू डर्टी, पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह. मीन राशी, मीन राशीला पण हेच आलेलं आहे की तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये मोठा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्हाला तुमचं निराकरण करायचं आहे. काही लोकांना असं वाटते की आम्ही थोडंसं ज्ञान घेतलं, इकडं तिकडं रीलमध्ये बघितलं, छोटे मोठे उपाय केले तर ते आम्हाला सक्सेसफुल होणार आणि त्याच्यानंतर आम्ही 100% करोडपती होणार. कधीही होत नाही. कारण तुमचं भाग्य, तुमचं न्यूमरोलॉजिकल नंबर, तुमचा वास्तूचा नंबर, तुमची डेस्टिनी, तुमची रेषा, हे सगळं शास्त्र मिळून एक भाग्य तयार होते. अचानकच एखादा उपाय केला आणि तुम्ही करोडपती होणार हे कधी होणार नाही. हे चॅनल चालतात, नो प्रॉब्लेम. बाकी तुमच्या वास्तूमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर त्याचं निराकरण करा. जेंट्स लोकांना या आठवड्यामध्ये पॉकेट मनीला थोडा ताण पडणार आहे. मीन राशीच्या लोकांना थोडा पॉकेट मनीला ताण आहे, सहन करावा लागेल.
आता आपण बघूया ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना 12 वर्षाचं म्हणजे 12 महिन्याचं प्रेडिक्शन काय येते. सुरुवात एम्परर कार्डने, म्हणजे वर्ष तर चांगलं सुरुवात होईलच आणि त्याच्यानंतर एम्परर स्टॅबिलिटीकडे कल येणारा वर्ष आहे. हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुम्ही स्टॅबिलिटीला आणाल, तुमचे काम आणि स्वप्न पूर्ण होणार. ज्या ज्या गोल्सला तुम्हाला अचीव करायचं आहे ते गोल्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये वर्षाचा वाढदिवसापासून तुम्ही 12ही महिन्यामध्ये असे काही गोल अचीव करू शकता. दुसरी गोष्ट, पेहेरवेशसाठी खर्च जास्त होणार. मीटिंग्स किंवा तुमचे काही प्लॅन्स मोठे मोठे असेल तर ते प्लॅन प्रेझेंटेशनला तुम्हाला खर्च जास्त आहे. मग हे छोटे मोठे बिझनेससाठी पण असू शकतं. ज्या लोकांना वास्तू बदली करायची आहे, पहिला शक्य नव्हतं, डबल पैसे देऊन वास्तू मिळणार आहे. महागाई वाढलेली आहे. तिसरी गोष्ट, धन संचित जे तुमच्याकडे आहे ते बाहेर निघेल. संचित धन बाहेर येणं म्हणजे आपण साठवलेले पैसे काढावे लागणार आणि इन्व्हेस्टमेंटला जाणार. मग ते वास्तू असेल, घर असेल, तुमचं काहीही स्वप्न असेल. वर्ष चांगलं आहे, हेल्थ ओके आहे. नुसतं खानपानवर संयम वर्षभरासाठी तेच ठेवायचं आहे. ओबेसिटीकडे कल आहे आणि रागीट स्वभाव मात्र चालणार नाही. 9 नंबरला पुढचं वर्ष येत आहे. तुमचं तर 12व्या महिन्यापासूनच चालू झालेलं आहे. 9 नंबर लगेचच तुम्हाला इफेक्ट करेल. शांत व्हायची तयारी करा. मेडिटेशन, प्राणायाम, योग, ध्यान, धारणा साधना पाहिजे. आत्ता बघूया पॉझिटिव्ह टिप्स. पॉझिटिव्ह टिप्स छोटीशी देते तुम्हाला. आत्ता काही लोकांचा कल असा झालेला आहे की आम्हाला सगळं कळतं. प्रत्येक घरामध्ये एक ज्योतिष आता तयार व्हायला लागलेला आहे, कारण ऑलरेडी सोशल मीडियावर त्याचा बूम आहे. परंतु काही वेळा चुकीच्या इंटेन्शननं जर तुम्ही तुमचा बिझनेस रन करायचं बघितलं किंवा अशा ठिकाणी अशा प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर पाऊल ठेवलं तर तुम्हाला नुकसान मोठं होतं. कारण तुम्हाला ते कार्मिक कर्म लागतात, जे तुमची क्रियाच नाही आहे. अचानकच आलंय, साधना केली नाही, काय नाही, तपस्या नाही, शिक्षण नाही आणि अचानकच 2-5 दिवसामध्ये तुम्ही जर ॲस्ट्रॉलॉजर बनत असाल तर हे तुमचं पुढचं येणारं काल खूप खराब आहे. हे फिक्स नियम आहे. किती मोठे मोठे ॲस्ट्रॉलॉजर ज्यांनी थोडी पण आपल्याबरोबर गलती केली तर त्या लोकांनी नीतिमत्ता सोडली. त्याच्यानंतर त्यांचा पिछला आयुष्य खूप त्रासात गेलेलं आहे. पायीला मोतात झालेले लोक आहेत जे करोडोमध्ये आंघोळ करत होते. म्हणजे ह्या शास्त्राला खूप सोपं, सहज आणि सेल लागल्यासारखं कोणीही मानू नये. ह्याची पण एक साधना आहे, शक्ती आहे, भक्ती आहे. ह्याला पण काही नियम आहे. ते नियमानुसारच तुम्ही जर वागला तर तुम्ही चांगले ॲस्ट्रॉलॉजर बनू शकता. शिक्षण गरजेचं राहतं. मेहनत, अनुभव ह्या सगळ्यावरती तुम्हाला एक पारितोषिक मिळतं. परंतु नुसतं पैसे कमवण्याकडे कल किंवा लोकांच्या खिश्याकडे बघून तुम्हाला जर प्रिडिक्शन करायची सवय पडली असेल विथ गॉसिपिंग आणि सोशल नेटवर्क मार्केटिंग करून वापर करून, तर हे कर्मा जनरेट असे होतात की जे तुम्हाला नंतर त्रासदायक होतात, टिकून नाही राहत. शिक्षण घेणं कुठल्याही गोष्टीची, हे एक तर नुसतं पाठ मी म्हटलं, हे सगळे फील्डमध्ये असंच आहे. कुकिंग आहे, तुम्हाला जे काय खाद्यपदार्थ बनवायची आवड आहे, नुसतं कॉपी पेस्ट करून तुम्ही मार्केट केलं तर नाही होणार. त्याच्यामध्ये तज्ञता पाहिजे. मग दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टीचं तात्पर्य काय निघते? राहू, केतू आणि शनी हे 3 ग्रह असे आहे की जे या सगळ्या गोष्टीला प्राधान्यता देतात, पुढे नेतात किंवा मागे आणतात. जर तुम्ही कोणाची कॉपी करून पुढे जात असाल, कॉपी करून फसवत असाल तर राहू आणि शनी दोन्ही दंड देतात. हे गृहीत धरून चाला की हे दोन्ही कर्म तुमच्या पाठीशी पळणारच आहे. आणि केतू शोधचा कर्म आहे, अध्यात्माचा कर्म आहे, आध्यात्मिक ग्रह आहे, त्याला फसवणूक चालत नाही. जर या शास्त्रामध्ये उतरायचं असेल किंवा तुमचं काय टेक्नॉलॉजी असेल, IT क्षेत्र असेल, फूड इंडस्ट्री असेल, तुम्हाला सोशल मीडिया असेल, स्वतःचं ज्ञान असल्याशिवाय पडू नका. हे दंड नको असेल तर आपल्याला आपलं नीतिमत्ता सोडायची नाही आहे. महत्त्वाचा उपाय,
महत्त्वाचा उपाय, जर तुम्ही कुणाला सल्ला दिला, आता मी पण एवढ्या लोकांना जे सांगते, तुम्ही यूट्यूबवरती बघता, घरामध्ये बघता, टी व्हीवरती बघता, हे जे काय मी सांगते त्याचं माझं कार्मिक कर्म तुमच्याबरोबर पण जनरेट होतं, पण त्याला कुठे ब्रेक करायला पाहिजे. सोडून वाचून ऐकून तुम्ही सोडून दिलं, पण मला ते कर्म लागत असते. मग एक काम करायचं, जेव्हा केव्हा आपण कुणाकडे सल्ला घेतला ॲस्ट्रॉलॉजिकल, तर त्यांचा सल्लेचा मोबदला, आता ह्याच्यावरती मोबदला तुम्ही देऊ नाही शकत, परंतु आपल्या घरामध्ये येणाऱ्या एखाद्या पाहुण्याला चहाचा कप तर देऊ शकता फ्रीमध्ये, की बिस्किटचा पुडा आहे, काही सूचना आहे, काही औषधं आहे, काही वस्तूची मदत आहे, हेल्प आहे, रिक्षातनं तुम्ही त्याला जवळ सोडलं तरी पण हेल्प आहे. असे काही कर्म करत राहा, ज्याच्यामुळे माझा आणि तुमचं पण कार्मिक कॉर्ड कनेक्शन थोडंसं डिस्टर्ब होणार नाही. हे आता ह्या वर्षापासून आपण चालूच करायचं आहे. नवीन वर्षाची सुरुवात अशी करूया. तर प्रतीक्षा करा कार्यक्रम केतना शेठचा टॅरोवाणी. धन्यवाद.